2026 को पाथरी में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के पावन अवसर पर कांग्रेस पार्टी की ओर से एक भव्य और एक प्रेरणादायक कार्यक्रम का आयोजन किया गया। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी भवन पाथरी से मराठवाड़ा की शान पूर्व विधायक अब्दुल्ला खान दुरानी बाबा जानी के नेतृत्व में एक पद यात्रा निकाली गई। इस रैली में कांग्रेस के नगर सेवक, पदाधिकारी और कार्यकर्ता पूरे जोश और उत्साह के साथ शामिल हुए। जय भीम के नारों में से पूरा माहौल गूंज उठा और वातावरण गर्व, ऊर्जा और सामाजिक एकता से भर गया। ये रैली शहर के प्रमुख मार्गों से होते हुए अंत में डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर की प्रतिमा स्थल पर पहुंची, जहां सभी मान्यवरों ने बाबा साहेब को पुष्पमाला अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी। इसके बाद आयोजित सभा में बाबा जानी दुर्रानी ने अपने प्रभावशील संबोधन में कहा कि बाबा साहेब के विचार आज भी समाज को दिशा देने वाले हैं। उनके द्वारा दिए गए संविधान देश के हर नागरिक को समान अधिकार दिए हैं। उन्होंने आगे राहुल गांधी का उल्लेख करते हुए कहा कि वो संविधान के सच्चे रक्षक है और उसी रास्ते पर चल रहे हैं जो संविधान ने दिखाया है। जहां कुछ शक्तियां संविधान को कमजोर करने की बात करती है, वहीं राहुल गांधी उसे बचाने के लिए संघर्ष कर रहे हैं। इस कार्यक्रम में पाथरी शहर के नवनिर्वाचित नगर सेवक, प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल, नगर सेवक हातिम अंसारी और तारिक खान दुर्रानी ने भी अपने विचार व्यक्त करते हुए बाबा साहेब को श्रद्धांजलि दी और सभी को जयंती की शुभकामनाएं दी। इस अवसर पर यह संदेश दिया गया कि संविधान निर्माता बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती पर हमें उनके विचारों को अपनाकर समाज में समानता, भाईचारा और न्याय स्थापित करने का संकल्प लेना चाहिए। कार्यक्रम में महिला, पुरुष, युवा कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। सभी ने एक स्वर में जय भीम के जयघोष के साथ बाबा साहेब को नमन किया। पूर्व विधायक बाबा जानी दुर्रानी का नेतृत्व, जनता के प्रति उनकी निष्ठा और सामाजिक सरोकार उन्हें मराठवाड़ा का एक मजबूत, जनप्रिय और जमीनी नेता बनाते हैं। उनके नेतृत्व में आयोजित ये कार्यक्रम केवल एक उत्साह नहीं, बल्कि समाज को जोड़ने वाले, प्रेरित करने वाला एक सशक्त संदेश बनकर सामने आया। सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 135वी जयंती साजरा करत आहोत। या निमित्ताने मी सर्व आपल्या पाथरीवासियांना, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आणि याचबरोबर भारताच्या सर्वच नागरिकांना एकात्मतेच्या, समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या या निमित्ताने शुभेच्छा देतो। निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान आहे तो लोकांना न्याय, हक्क आणि समता देतो। याच वाटेवर चालून आपण या आपल्या भारत देशाची प्रगती करू शकतो। पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊन जय भीम म्हणून थांबतो। आज जो है 14 अप्रैल डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती, कांग्रेस पार्टी के तरफ से आज ये जयंती का उत्साह मनाया गया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के पुतले को हार डालकर और हमारे सभी साथियों के साथ इस घटना के शिल्पकार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती को साजरा किया गया। और मैं सभी देशवासियों को, पाथरी वासियों को और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की विचारधारा को मानने वालों को इस दिन की, आज के दिन की बहुत बहुत मुबारकबाद देता हूं। जय हिंद, धन्यवाद। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्ताने देशाच्या सर्व नागरिकांना मी लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्यांच्या संविधानामुळेच आज आपण देशामध्ये सुरक्षित आहोत। सर्व जाती धर्माला समान न्याय देऊन हे देशाची घटनेच्या चौकटीत राहून सर्व समाजाचे शेवटचे घटकाला न्याय देऊन हे देशाची लोकशाही मजबूत करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेच्या माध्यमातून केलं जातं। मित्रांनो, या ठिकाणी फक्त शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे, पण आज आपण पाहतो
आज देशामध्ये संविधान बदल करण्याची भाषा व्यक्त होत राहते. आज देशामध्ये समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम हे देशामध्ये केलं जातं. पण जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान हे देशामध्ये राहील, सर्व समाजाला घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यावेळेस आपल्याला एखाद्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर, त्याच्या संविधानावर, आजचे लोकशाहीवर 27 एप्रिल रोजी आपण व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि ते व्याख्यान ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा. खरं म्हणलं तर बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचं जे आपण काम करतो, या ठिकाणी बाबासाहेबांचे जीवनचरित्र, बाबासाहेबांनी जे जे कष्ट या ठिकाणी समाजासाठी सहन केले, हे सर्व गोष्टीच्या उहापोह चर्चा हे जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी व्हायला पाहिजे. मी काही जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. फक्त बाबासाहेबांची शुभेच्छा फक्त बौद्ध उपासक आणि उपासिकेने देशाचे सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांना मानणार आहे. मी तर इथे पुढे जाऊन सांगतो की बाबासाहेबांचा उपकार हे देशामध्ये जे आज हिंदू राष्ट्र करण्याची भाषा केली जाते, बाबासाहेब आंबेडकरांचा हे देशाचे मुसलमानावर फार मोठा उपकार आहे की त्यांनी हे देशाची घटना, हे देशाचं संविधान धर्मनिरपेक्ष केलं. म्हणून आज सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेबांना मानणारा वर्ग प्रत्येक जाती धर्मामध्ये तुम्हाला मिळणार. आज आपण मोठे उत्साहाने बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण त्यांचे आचार विचार, त्यांच्या जीवनावर त्याच्याने कष्ट, हे सर्व गोष्टीचा उहापोह या ठिकाणी एक सप्ताह म्हणून जर साजरी केला, तर येणारी पिढी जी आहे ते फक्त डीजे लावून नाचणं किंवा बाबासाहेबांच्या आचार विचारावर चर्चा न करता फक्त असे प्रकारची जयंती साजरी करणं मला वाटते काही उचित ठरत नाही. आज बाबासाहेबांनी हे देशासाठी काय काय केलं, आणि आज बाबासाहेबांना मानणाऱ्या बौद्ध उपासक नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक आहेत. पण ह्याच्यामध्ये आज जे षडयंत्र हे देशामध्ये चालू आहे, ह्याच्यापासून सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, जर कोणी वेळ भेटला आणि जेवढी 27 एप्रिलला आम्ही तारीख घेतलेली आहे, त्या व्यक्तीची आम्हाला 2 व्यक्ती त्यांची तारीख भेटल्यानंतर त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांच्या बद्दल बरीचशी चर्चा त्या ठिकाणी करू. आज एवढंच आपल्याला सर्व लोकांना मी बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझा भाषण या ठिकाणी समाप्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.